नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जे सी मीडियाच्या एज्युकेशन विंगमध्ये. टेकिंग यू अहेड. सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, वणक्कम, नमस्कारम. मी आहे सचिन, आपला फॅसिलिटेटर, आणि आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपला विषय आहे CBSEच्या ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियामध्ये विद्यार्थ्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर आपण मुख्य 6 ज्या जबाबदाऱ्या आहेत मुलांच्या त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मुलांची पहिली जबाबदारी जी आहे, विद्यार्थ्यांची जी पहिली जबाबदारी आहे ती ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे हे समजून घेणं आणि आपल्याला कशा तऱ्हेने मार्क मिळणार आहेत ह्याच्याबद्दल थोडंसं त्यांना ज्ञान घ्यावं, हे मुख्य त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मुख्य जबाबदारी आहे. तर आपण बघूया की आपली ही ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे. पण त्याच्या आधी मला वाटतं सगळ्या मुलांनी ऑलरेडी म्हणजे गुगल आणि इंटरनेटच्या स्प्रेडमुळे ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे हे त्यांना माहीत असणारच. त्यांनी भरपूर काही रिसोर्सेस आणि सोर्सेसमधून त्यांनी माहिती घेतली असणारच. पण आपण एक संक्षिप्तरित्या आज काय आहे ते बघून घेऊया. तर ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे हे आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड समजलं पाहिजे की भारतामध्ये जे कोविड केसेस वाढल्या, रायझिंग केसेस ऑफ कोरोना इन इंडिया, ह्यामुळे आपली बोर्ड एक्झाम कॅन्सल झाली होती. तर ती कॅन्सल झाल्यामुळे मुलांचा रिपोर्ट किंवा रिझल्ट हा कसा द्यावा याबद्दल ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया CBSEने डेव्हलप केली. या ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियाच्या अंतर्गत आपण जे काही मार्क देणार आहोत ते म्हणजे विद्यार्थ्यांना फायदेशीरच देणार आहोत. जास्त म्हणजे मॅक्झिमम मार्क देण्याचा प्रयत्न असणार आहे. पण तरीसुद्धा जर कोणी पॅरेंट्स किंवा जर कोणी विद्यार्थी त्यामध्ये खुश नसतील, नाखुश असतील, तर त्यांना मार्क मिळाल्यानंतरसुद्धा परत एक्झाम देण्याचे चान्स आहेत. जेव्हा केव्हा एक्झाम घेण्याचा निर्णय होईल बोर्डचा त्यावेळेला ते एक्झामला बसू शकतात आणि स्वतःच्या मेहनतीवरती मार्क काढू शकतात. ही झाली पहिली गोष्ट. आता पॉलिसीचा ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्देश काय आहे ते आपण बघून घेऊया. डेव्हलपिंग अ अनबायस्ड अँड ट्रान्सपरंट अकॅडमिक रेकॉर्ड बेस्ड ऑन रिअलिस्टिक इव्हॅल्युएशन, हे मेन चीज असणार आहे, मेन गोष्ट असणार आहे की कुठलीही पार्शालिटी न होता आणि पारदर्शकरित्या हे रिझल्ट देण्याचं काम त्यांनी रिझल्ट कमिटीवरती सोडलेलं आहे. रिझल्ट कमिटी काय आहे ते आपण पुढे बघूया. पण हे जी आहे रिझल्ट कमिटी ती पारदर्शकरित्या आणि अनबायस, कोणावरती पार्शालिटी न करता हा अकॅडमिक रेकॉर्डप्रमाणे त्यांना रिअलिस्टिक इव्हॅल्युएशन देणार आहे. ह्याच्यामध्ये 4 प्रिन्सिपल्सचा वापर केला जाणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे रिलायबिलिटी, दुसरं फेअरनेस, थर्ड फ्लेक्सिबिलिटी आणि चौथं व्हॅलिडिटी. आता हे जे काही 4 प्रिन्सिपल्स CBSEने दिलेले आहेत त्याच्या अंतर्गत स्कूल लीडर्स म्हणजे मॅनेजमेंटचे मेंबर्स आणि प्रिन्सिपॉल आणि टीचर्स म्हणजे जे शिक्षक आहेत ते अशी कमिटी बसून हे इव्हॅल्युएशन प्रोसेस क्लिअर केलं जाणार आहे आणि ह्याची सगळ्यांना माहिती होणं फार गरजेचं आहे. तर आता तुम्हाला मार्क कसे मिळणार हे आपण एकदा पाहून घेऊया. आणि ऑलरेडी हे सगळ्यांना माहितीच आहे, वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. 100 मार्क प्रत्येक सब्जेक्टला मिळतात. त्याचं बायफर्केशन असं असतं की इंटरनल असेसमेंटवरती 20 मार्क मिळतात मुलांना आणि रिटन एक्झाममध्ये 80 मार्क असतात. तर यावर्षी रिटन एक्झाम रद्द केल्यामुळे आपण असेसमेंट विल बी डन बाय द स्कूल बेस्ड ऑन द रेकॉर्ड्स ऑफ धिस इयर. आणि गेल्या वर्षी म्हणजे 9वीला जे काही मुलांनी केलं होतं त्याच्या अंतर्गत आणि यावर्षी त्यांनी जे काही म्हणजे पिरियॉडिक टेस्ट म्हणा, हाफ इयरली एक्झाम म्हणा किंवा प्री बोर्ड एक्झाम म्हणा, ते आपण पाहूया कसं 80 मार्क कशा तऱ्हेने दिले जाणार आहेत. तर आपण पहिलं मार्कचं जरा संक्षिप्तरित्या बघून घेऊया की इंटरनल असेसमेंटमध्ये 20 मार्क जे असतात ते आपल्याला मुलांना, विद्यार्थ्यांना कशा तऱ्हेने मिळतात. तर पहिली गोष्ट म्हणजे इंटरनल मार्क 4 भागामध्ये विभागलेले आहेत. पहिले 5 मार्क जे आहेत ते आहेत पिरियॉडिक टेस्टसाठी. हे मार्क जे असतात ते बेस्ट 2 एक्झाम्स आउट ऑफ 3 पिरियॉडिक टेस्ट, काही स्कूल्स 3 घेतात, काही 2 घेतात. तर 2 टेस्टमध्ये जे मार्क मिळालेले आहेत त्याचा ॲव्हरेज काढून मुलांना मार्क्स दिले जातात. हे शाळेकडनं मिळतात, म्हणजे शाळेमध्ये एक्झाम दिल्यानंतर हे मार्क मिळतात.
उरलेले दुसरे 5 मार्क आहेत ते मल्टिपल असेसमेंट म्हणजे तुमचे ओरल एक्झॅम, मॅप वर्क, असाइनमेंट्स, ग्रुप ॲक्टिव्हिटीज हे जे काही दिलेले असतात प्रत्येक सब्जेक्टचे, ते प्रत्येक सब्जेक्टचे टीचर्स तुम्हाला 5 मार्क देतात. पुढचे 5 मार्क जे आहेत ते पोर्टफोलिओ असेसमेंटवरती बेस्ड असतात. म्हणजे मुलाची ग्रोथ काय आहे, त्याचा प्रोग्रेस काय आहे, त्याचे एफर्ट्स काय आहेत, त्याची नोटबुक्स कंप्लीट आहेत की नाहीत किंवा करतो की नाही, किंवा त्याचा अटेंडन्स काय आहे, ह्याच्यावरती प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्याला 5 मार्क मिळतात प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि राहिलेले जे 5 मार्क आहेत ते आहेत सब्जेक्ट एनरिचमेंट ॲक्टिव्हिटीसाठी. जसं की ASL म्हणजे भाषेचे जे विषय असतात, म्हणजे इंग्लिश म्हणा, हिंदी म्हणा, कन्नडा म्हणा, मल्याळम म्हणा, पंजाबी म्हणा, ह्या भाषेमध्ये जे म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे तऱ्हेचे भाषा असतात. तर आयदर राष्ट्रभाषा किंवा रिजनल भाषा आणि इंग्लिश असं ASL त्याची घेतली जाते, असेसमेंट ऑन स्पीकिंग अँड लिसनिंग. हे भाषेमध्ये झालं. प्रॅक्टिकल्स अटेंडेड फॉर सायन्स, मॅथमॅटिक्स, प्रोजेक्ट्स गिवन, सोशल सायन्स याचे. नंतर क्विझिस म्हणजे प्रश्नोत्तरी, ह्याच्यामध्ये त्याचं पार्टिसिपेशन किती आहे ह्या बेजवरती सब्जेक्ट टीचर्स उरलेले 5 मार्क देतात. तर हे 4-5-5 मार्क्सचे जे 4 भाग आहेत हे एकत्र केले की 20 मार्क होतात. हे झाले इंटरनल मार्क्स. आता एक्सटर्नल मार्क्स जे 80 मार्क होते म्हणजे जे रिटन मार्क्स, ते यावर्षी रिटन एक्झाम कॅन्सल केल्यामुळे पिरियॉडिक टेस्ट किंवा युनिट टेस्ट जे आपण म्हणतो त्याच्यावरती बेस 10 मार्क दिले जाणार आहेत. हाफ इयरली आणि किंवा मिड टर्म एक्झाम ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये 30 मार्क दिले जाणार आहेत. त्या अंतर्गत 30 मार्क असणार आहेत. आणि प्री बोर्ड एक्झाम प्रत्येक शाळा 2 किंवा 3 प्री बोर्ड एक्झाम मुलांना बोर्डसाठी तयार करण्यासाठी प्री बोर्ड एक्झाम घेतात. नॉर्मली 9th त्याला प्रिलिम्स म्हणतात. तर ती प्रिलिम्स जी असणार आहे त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत त्यांना 40 मार्क मिळणार. म्हणजे हे 40, 30 आणि 10 असे मिळून 80 मार्क दिले जाणार आहेत. प्रत्येक मुलाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये अशा तऱ्हेने मार्क दिले जाणार. एक्सटर्नल जे रिटर्न एक्झाम कॅन्सल झाली त्याबद्दल अशा तऱ्हेने म्हणजे भरून काढणार आहोत आपण 80 मार्क. आता रिझल्ट कमिटी काय आहे, मगाशी मी तुम्हाला जे बोललो त्याचं आपण एक कॉन्स्टिट्यूशन बघूया. रिझल्ट कमिटीचे जे चेअरपर्सन असणार आहेत ते प्रत्येक शाळेचे प्रिन्सिपल असणार आहेत. प्रिन्सिपल त्यांच्या अंतर्गत त्यांच्या खाली इंटरनल कमिटी एक असणार आहे. 5 टीचर्सची इंटरनल कमिटी बनणार आहे. म्हणजे प्रत्येक मेन सब्जेक्ट कोर 3 सब्जेक्ट असतात आणि 2 भाषेचे सब्जेक्ट असतात. हे मिळून म्हणजे मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स हे कोर सब्जेक्ट झाले. आणि 2 लँग्वेज म्हणजे आपलं इंग्लिश आणि कुठलीही रिजनल म्हणजे मराठी म्हणा, कन्नडा म्हणा किंवा पंजाबी म्हणा, जे काय असेल त्या लँग्वेज किंवा राष्ट्रभाषा हिंदी, असे 5 सब्जेक्टना जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांची इंटरनल कमिटी होणार आहे. आणि एक एक्सटर्नल कमिटी असणार आहे जी 2 टीचरची असणार आहे, जे तुमच्या जवळपासच्या CBSE शाळेतनं किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही CBSE शाळेतनं 2 शिक्षक लोक एक्सटर्नल कमिटीवरती असणार आहेत. म्हणजे इंटरनल 5 जण झाले, एक्सटर्नल 2 झाले, असे झाले 7. आणि प्रिन्सिपॉल जे चेअरपर्सन आहे असे मिळून 8 जणांची 8 मेंबर्सची ही टीम आहे. त्याला म्हणणार आहोत आपण रिझल्ट कमिटी. तर ही रिझल्ट कमिटी जी आहे ती रिझल्ट कशावरती देणार, त्यांचं स्टँडर्डायझेशन काय, तर आपण समजून घेऊया स्टँडर्डायझेशन काय असणार आहे. तर गेल्या 3 वर्षाचे जे मार्क्स आहेत शाळेचे तुमचे माझे विद्यार्थी ज्यांनी मिळवलेले मार्क्स जे आहेत त्याच्यावरती बेस्ड आहे. समजा आपण इकडे एक एक्झाम्पल करूनच बोलूया की 2017-18ला समजा शाळेला 72% मार्क मिळाले पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये किंवा ओव्हरऑल रिझल्ट होता 72%. आणि 2018-19ला 74 होता आणि 2019-20ला 71% होता. तर ह्याच्यामध्ये आपण एक रेफरन्स इयर बेंचमार्क जो घेणार आहोत तो असणार आहे सगळ्यात हायेस्ट मार्क असलेला, दॅट इज 74%. म्हणजे 2018-19चा आपण त्याच्यामध्ये रेफरन्स इयर किंवा बेंचमार्क म्हणूया, त्याला 74%ला आपण घेणार आहोत. आणि ह्या 74%ला आपण रेफरन्स इयर घेऊन अकॉर्डिंगली मुलांना मार्क देणार आहोत. आणि मुलांचा परफॉर्मन्स जो आहे तो बघून आपण त्यांना हायेस्ट पर्सेंटेज घेऊन त्यांना मार्क देणार आहोत. स्टँडर्डायझेशनच्या खाली आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा एक मॅथमॅटिक्समध्ये रेफरन्स इयरला मुलांना 62% मिळाले होते.
ओके. तर 62%मध्ये आपण +-2 घेणार आहोत, म्हणजे मॅक्झिमम मार्क टीचर देऊ शकतात, पर्सेंटेज म्हणतो आहे मी, 64% मार्क देऊ शकतात आहे. आणि लोवेस्ट मार्क म्हणजे 60%, 62 - 2 60%. हे होणार आहे मॅक्झिमम आणि मिनिमम. जास्त करून सगळ्या शाळा मॅक्झिममच देण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे ॲव्हरेज मी म्हणतो आहे. ओके, नॉट पर्सनल मार्क्स प्रत्येक मुलाचे असं नाही आहे, ॲव्हरेज मार्क्स. ओके. सो हे आपण रेफरन्स इयरमधनं जे आपण बेंचमार्क घेतलेलं आहे त्याच्यावरती बेस्ड असणार आहे. आता रिझल्ट समजा मुलांनी 6 सब्जेक्ट घेतले असतील, तर 5 सब्जेक्टचे आपण हे जे काढलेलं आहे ॲव्हरेज. आता बेस्ट 3 ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठले असतील, त्या बेस्ट 3 सब्जेक्टचं ॲव्हरेज काढून 4थ्या सब्जेक्टला मार्क दिले जाणार. 4था सब्जेक्ट समजा IT असेल किंवा डान्स असेल, पेंटिंग असेल, म्युझिक असेल किंवा आणि कुठलंही, म्हणजे काही सब्जेक्ट सेकंड लँग्वेज वगैरे म्हणा किंवा थर्ड लँग्वेज किंवा जे काही असेल, तो जो काही 6वा सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये जे मार्क मिळणार आहेत ते बेस्ट 3 सब्जेक्टमध्ये मिळालेल्या मार्क्सचा ॲव्हरेज मिळणार आहे. तर हे झालं असेसमेंट स्टँडर्डायझेशन. आता आपण फायनलायझेशन अँड अपलोडिंग ऑफ मार्क्स कशा तऱ्हेने होणार आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. तर ते पाहण्यासाठी आपल्याला समजून घ्यायला लागेल की हे जे मार्क आपण जे काढणार आहोत रेफरन्स इयर आणि बेंचमार्कवरती, त्याला ऑनलाईन सिस्टममध्ये चेकिंग केलं जाणार आहे. तर जेव्हा शाळेने आपला रिझल्ट फायनल केला, ओके, तो फायनल झाल्यानंतर जेव्हा पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत त्यावेळेला जेव्हा जी कमिटीचे मेंबर्स फायनल करून जे मार्क्स अपलोड करायला जाणार, त्यावेळेला समजा जर त्यांच्यामध्ये काही चूक झाली असेल, ओके, त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील, तर ते पोर्टलवरती मार्क ॲक्सेप्ट केले जाणार नाही. पोर्टल म्हणजे वेबसाईट म्हणजे जेव्हा आपण मार्क भरतो त्याच्यामध्ये जर पर्सेंटेजमध्ये काही फरक आला तर ते मार्क ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत आणि रिझल्ट कमिटीला परत एकदा इनकॉन्सिस्टन्सी जी असेल इनकन्सिस्टन्सी जी असेल ती परत नॉर्मल करावी लागेल. म्हणजे जी आपल्या CBSEने डायरेक्टिव्ज आणि गाईडलाईन्स दिल्याप्रमाणे नॉर्मल करून +2 मध्ये करून त्यांना हा डाटा अपलोड करावा लागेल. आणि हा जो एकदा डाटा अपलोड झाला की तो फायनल राहणार आहे. ओके, दिस इज अबाउट द फायनलायझेशन अँड अपलोडिंग ऑफ मार्क्स. आता हे मार्क्स आपण कशावरती देणार आहोत, तर पूर्ण एक्झॅम्सचे सगळं डॉक्युमेंटेशन जे असणार, रेकॉर्ड्स जे असणार, एव्हिडन्सेस जे असणार असेसमेंटचे, त्याचे सगळ्याचे कॉपीज सगळे टीचर्स एक्झाम डिपार्टमेंटला हँडओव्हर करणार. एक्झाम डिपार्टमेंटमध्ये एक्झाम डिपार्टमेंट हेड आणि प्रिन्सिपॉल असे असतात. त्यांच्याकडे हे सगळे रेकॉर्ड्स आणि एव्हिडन्सेस सगळे सेफ्टीमध्ये त्यांना स्टोअर करावे लागतील. आणि हे सगळे स्टोअर केलेले रेकॉर्ड्स जे असतील ते समजा जर CBSEची जेव्हा एक्सटर्नल कमिटी येणार चेकिंगला त्यावेळेला त्यांना हे रेकॉर्ड प्रेझेंट करावे लागतील. सो रेकॉर्ड्स विल बी केप्ट इंटॅक्ट. नाव समजा हे सगळं करून झालं आणि समजा एखादा मुलगा जर त्याला पासिंग मार्क्सच्या जवळपास म्हणजे 2-3 मार्क कमी पडले पासिंगला, तर त्यांचं काय होतं, त्यांना कंपार्टमेंट एक्झाम दिली जाते. समजा यदा कदाचित हे झालं की एखादा मुलांनी एक्झाम दिलेली आहे किंवा एका मुलगा किंवा मुलीने एक्झाम दिलेली आहे, पण ते सगळ्या सब्जेक्टमध्ये चांगले तिने परफॉर्मन्स केलं, पण एका सब्जेक्टमध्ये कच्ची होती किंवा कच्चा होता, तर त्यांचं काय, तर अशा मुलांना जेव्हा रिटन एक्झाम देतात त्यावेळेला त्यांना परत एकदा चान्स दिला जातो ती एक्झाम देण्याची, ज्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये एसेन्शियल रिपीट म्हणतो किंवा नॉर्मल लँग्वेजमध्ये कंपार्टमेंट कॅटेगरी म्हणतो. तर ही एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं जर अशी परिस्थिती आली तर काय, तर त्यांना ही एसेन्शियल रिपीट किंवा कंपार्टमेंट कॅटेगरी जी आहे त्याच्या अंतर्गत त्यांना परत एकदा एक्झाम देऊ शकतात. आता कशी द्यायची, तर ती ऑफलाईन किंवा ऑनलाईन, म्हणजे कोरोना केसेस काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे बहुतेकच्या स्टेट्समध्ये बहुतेक राज्यांमध्ये लॉकडाऊन चालू आहे, तर यदा कदाचित ती ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल, जे काही म्हणजे CBSE डिसाईड करेल त्याप्रमाणे ते सॅम्पल पेपर पाठवतील आणि ते जे एक्झाम आन्सर झाली की ते मार्क्स आम्हाला म्हणजे अपलोड करावे लागतील, आम्हाला म्हणजे रिझल्ट कमिटीला. आणि हे झाल्यानंतर जेव्हा मुलगा एक्झाम देणार आहे, समजा एक्झाम झाली ऑगस्टमध्ये, कदाचित लॉकडाऊन वगैरे ओपन झालं आणि एक्झाम जर
ऑगस्टमध्ये होणार असेल तर मग मुलाच्या 11वीचं काय? तर अशा तऱ्हेचं कोण विद्यार्थी असेल त्यांना 11वीमध्ये ॲडमिशन घेता येईल, त्यांना क्लासेस अटेंड करता येतील आणि जेव्हा काही म्हणजे एक्झाम असेल त्यावेळेला त्यांनी येऊन ही एक्झाम देऊ शकतात. तर त्यांचं वार्षिक नुकसान काहीही होणार नाही, ते 11वीच्या क्लासेस अटेंड करू शकतात. हे झालं कंपार्टमेंट कॅटेगरीबद्दल. आणि टोटल ओव्हरऑल आपल्या म्हणजे ॲसेसमेंट काय आहे, इंटरनल ॲसेसमेंट रिझल्ट कमिटीचं ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे हे आपण पाहिली. आता आपण बघूया विद्यार्थ्यांची दुसरी जबाबदारी काय. दुसरी जबाबदारी अशी आहे की मुलांनी आपले जे सब्जेक्ट टीचर आहेत त्यांना कॉल करावं किंवा त्यांना पर्सनली भेटून किंवा जे काही म्हणजे सोशल मीडियावरती त्यांनी टीचर्सकडे संवाद साधून आपलं पेंडिंग सबमिशन काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. ही झाली जबाबदारी नंबर 2 मुलांची. हे का समजून घेणं? कारण मुलांना रेकॉर्ड्स प्रेझेंट करावे लागणार आहेत. आता आपण बघूया की 3 नंबरची जबाबदारी काय आहे. तर आता त्यांनी सेकंड जबाबदारीच्या अंतर्गत त्यांनी सगळे आपले पेंडिंग कामं समजून घेतली. आता समजून घेतलेली जी कामं आहेत पेंडिंग ती त्यांना कंप्लीट करावी लागतील. असाइनमेंट्स म्हणा, प्रोजेक्ट्स म्हणा, ASL म्हणा किंवा ओरल म्हणा, हे जे काही त्यांची पेंडिंग कामं असतील ती मुलांना माहिती करून घेऊन ती कंप्लीट करावी लागतील. ही एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे मुलांची. आणि ही एकदा पार पाडली आणि त्यांची एखादी कुठली एक्झाम जर स्किप झाली असेल तर जबाबदारी नंबर 4 येते. त्यांची एखादी एक्झाम त्यांनी स्किप केली असेल, यदा कदाचित कोरोना काळामध्ये त्यांना एक्झाम देता आलं नसेल किंवा घरगुती काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे एक्झाम देता आली नसेल तर त्यांना ही एक्झाम द्यावी लागेल, अटेम्प्ट करावी लागेल टेस्ट. आणि हे रिझल्ट कमिटी रिझल्ट कमिटीची परमिशन किंवा त्यांनी डिसाईड केलं असेल की ही एक्झाम घ्यावी आणि कशा तऱ्हेने घ्यावी त्याप्रमाणे त्यांना जबाबदारी घेऊन त्यांना हे काम करावं लागेल आणि हे इन टाईम करावं लागेल. सो आपल्या विद्यार्थ्यांची आणखी एक जबाबदारी बनते की ज्या काही राहिलेल्या परीक्षा आहेत ते त्यांनी देणं. आता जबाबदारी नंबर 5. आता जबाबदारी नंबर 5च्या अंतर्गत माझं पुढे काय, 11वीचं काय. ओके, तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर ह्या एक्झाममध्ये जेव्हा रिटर्न एक्झाम्स होतात तेव्हा बहुतेकशी मुलं 20 ते 25% मुलं व्हेरिफिकेशन किंवा रिव्हॅल्युएशनला जातात किंवा काही मुलं आपल्या आन्सर बुक्सचे फोटोकॉपीज मागतात. तर हे ह्या वर्षी होणार नाही कारण कोणीही मुलांनी ऑनलाईन रिटर्न एक्झाम दिलेली नाही. नो पॉलिसी ऑफ व्हेरिफिकेशन किंवा रिव्हॅल्युएशन होणार नाही. आन्सर बुक्सचे फोटोकॉपी तर मिळण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही आहे कारण त्यांनी एक्झाम दिलेलीच नाही आहे. सो देर इज नो पॉलिसी ऑफ व्हेरिफिकेशन, नो रिव्हॅल्युएशन, नीदर देल बी आन्सर बुक्सची फोटोकॉपीज. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलाने किंवा मुलीने 10वीमध्ये मॅथमॅटिक्स जे घेतलं होतं, गणित जे घेतलं होतं ते बेसिक होतं. मग त्याचं पुढचं भवितव्य काय? तर अशा मुलांना समजा सायन्स स्ट्रीममध्ये जायचं असेल, त्यांना PCM किंवा PCMB जे काही सब्जेक्ट घ्यायचे असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तर मॅथमॅटिक्स घेण्यासाठी त्यांना ॲडव्हान्स लागतं. पण यावर्षी मॅथमॅटिक्स बेसिक असलेल्या मुलांनासुद्धा PCM घेता येईल. म्हणजे सायन्स स्ट्रीममध्ये किंवा कॉमर्सला त्यांना मॅथमॅटिक्स घ्यायचं आहे तर ते फ्रीली घेऊ शकतात. बेसिक गणितावरती सुद्धा ते 11वीला ॲडमिशन मिळवू शकतात. हे झालं त्यांची जबाबदारी नंबर 5. म्हणजे त्याच्या अंतर्गत त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे ज्या तऱ्हेने आपण मार्क देतो आहोत त्याच्या अंतर्गत त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण वळूया जबाबदारी नंबर 6. तर जबाबदारी नंबर 6 काय आहे तर सगळे डेडलाईन्स जे काही ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियाच्या अंडर CBSEने जे काही डेडलाईन्स दिलेले आहेत, डेडलाईन्स म्हणजे डेट्स ज्या काही दिलेल्या आहेत त्या आपण समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आता मुलांना का समजावं हे तर रिझल्ट कमिटीचं काय काम आहे नाही, पण हे मुलांना समजून घेणं अति गरजेचं आहे कारण त्यांना बाकीचे जे काही पेंडिंग वर्क आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तर आपण समजून घेऊया की डेडलाईन्स काय आहेत.
तर फॉर्मेशन ऑफ रिझल्ट कमिटी बाय स्कूल हे 5 मेला होणं गरजेचं आहे. म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे, म्हणजे परवाच 5 तारीख होऊन गेली. तर 5 तारखेला हे जे झालेलं आहे, ॲक्च्युली बहुतेक शाळांनी तर 3 तारखेलाच रिझल्ट कमिटी बनवली होती आणि त्यांच्या आता बाकीच्या मीटिंग्स चालू आहेत, रेकॉर्ड गोळा करणं चालू आहे. आता दुसरे जे आहे की CBSE जे 3 वर्षाचे मार्क्स जे देणार आहेत स्कूल्सना, ते 10 मेला प्रत्येक स्कूलला ते गेल्या 3 वर्षाचा रेकॉर्ड देणार आहेत रेफरन्स इयर फाइंड आउट करण्यासाठी, किंवा रेफरन्स इयर तेच मार्क करून देतील. नेक्स्ट गोष्ट जी आहे ती फायनलायझेशन ऑफ रॅशनल डॉक्युमेंट्स. 10 मेपर्यंत बाकीची म्हणजे मीटिंग्स झाल्या, हे झालं ते झालं, हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना गोळा करावे लागतील. कोणाला? रिझल्ट कमिटीला. चौथी गोष्ट, कंडक्ट ऑफ असेसमेंट. जे राहिलेल्या परीक्षा आहेत किंवा कशा तऱ्हेने त्यांनी स्किप केलेलं किंवा प्रोजेक्ट दिले नसतील, असाइनमेंट दिले नसतील, हे सगळं कलेक्ट करण्याचं काम जे आहे ते 15 मेपर्यंत होणार आहे. आता मुलांचा इथे मेन कामाची गरज आहे. तुमच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या इथे आवश्यक आहेत. आज झाली 7 तारीख, 15 तारीख मॅक्झिमम रिझल्ट कमिटी 17 तारखेपर्यंत रेकॉर्ड पूर्ण केले पाहिजेत त्यांना. तर तुमचे जे काही पेंडिंग वर्क असतील ती तुम्हाला रिझल्ट कमिटीला सबमिट करावी लागतील. तुमच्या हातामध्ये जवळजवळ 10 दिवस आपण पकडून चालूया. 10 दिवस तुमच्या हातात आहेत. त्या 10 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक 5 सब्जेक्टचे पेंडिंग जे काम आहेत ती तुम्हाला कंप्लीट करावे लागणार. यासाठी तुमच्यावरती भरपूर जबाबदाऱ्या आहेत, म्हणूनच आपण जबाबदारीबद्दल बोलतो आहोत. आता पुढचं झालं अपलोडिंग ऑफ मार्क्स. तर रिझल्ट कमिटीला 20 मेपर्यंत हे पोर्टलवरती अपलोड करावे लागतील. त्यानंतर पोर्टल चेक करणार की हे मार्क्स रेफरन्स इयरप्रमाणे आहेत की नाहीत, नसेल तर त्यांना परत पाठवणार. तर फायनलायझेशन ऑफ रिझल्ट बाय स्कूल 25 मेपर्यंत सगळं फायनलायझेशन करावे लागेल. आणि चेकिंग अँड मॉडरेशन ऑफ मार्क्स बाय द स्कूल 28 मेला होणार आहे. सबमिशन ऑफ मार्क्स टू CBSE 5 जूनला होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, इंटरनल असेसमेंट. जे आपले 20 मार्काचं आपण जे बघितलं, 20 मार्क इंटरनल कसे देणार. ऑलरेडी 60 ते 65% शाळांनी तर इंटरनल असेसमेंट ऑलरेडी CBSEला सबमिट केलेले आहेत. पण ज्या काही राहिलेल्या शाळा आहेत त्यांना हे 11 जूनपर्यंत कंप्लीट करावं लागेल. आणि आता मेन डेट 20 जून तुमचा रिझल्ट जो होणार आहे, मुलांचा, विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट होणार आहे तो होणार आहे 20 जूनला. तो 20 किंवा 21 जूनला तुम्ही तयारीत राहा. तुमचा जजमेंट डे आहे, त्या दिवशी तुमचा रिझल्ट होणार. आणि आता आपण वळूया परत एकदा आपल्या विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियामध्ये, ह्याच्याबद्दल आपण परत एकदा नजर मारूया. तर पहिली जबाबदारी जी मुलांची आहे ती अंडरस्टँडिंग द ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया इन डिटेल. ते आपण मगाशी समजून घेतलंच आहे, ह्याच्या आधी पण मुलांनी समजून घेतलं असणारच. जबाबदारी नंबर 2, आपल्या सब्जेक्ट टीचर्सना कॉल करणं किंवा पर्सनली भेटणं, जवळपास असतील तर पर्सनली भेटणं, आणि किंवा त्यांना सोशल मीडियावरती किंवा ईमेल, काही ज्या तऱ्हेने तुम्ही भेटू शकाल, त्यांच्या टीचर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकाल, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण तुमचे पेंडिंग सबमिशन्स काय आहेत ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर पेंडिंग सबमिशनबद्दल तुम्ही टीचर्सकडनं माहिती घेऊ शकता, आणि घेतलीच पाहिजे. नेक्स्ट, कंप्लिटिंग द असाइनमेंट, प्रोजेक्ट, ASL, ओरल, जे काही तुमची पेंडिंग कामं असतील ती पेंडिंग कामं तुम्हाला कंप्लीट करावी लागतील. कारण हे मार्क्स तुमचे आहेत, तर तुम्हाला हे करावं लागेल. नेक्स्ट, तुमची एखादी कुठली एक्झाम, परीक्षा जर तुम्ही स्किप केली असेल तर त्याच्याबद्दल रेकॉर्ड तुम्हाला निर्माण करून, म्हणजे जे रिझल्ट कमिटीचं डिसिजन असेल त्याप्रमाणे तुम्हाला आन्सरिंग करून त्यांना रेकॉर्ड द्यावा लागेल. नेक्स्ट, आपल्या 11वीबद्दल काय हे आपण मगाशी समजून घेतलंच. आता शेवटची जबाबदारी, तुम्हाला डेडलाईन्स काय आहेत, म्हणजे डेट्स काय आहेत हे समजून घेणं. हे आपण आज सर्व काही पाहिलं तर मित्रांनो, आपल्याकडे आपल्या हातामध्ये फार कमी दिवस आहेत. तुमचे जे काही ओरल्स किंवा एक्झाम्स, असाइनमेंट्स, असेसमेंट तुमची जे काही राहिलेली असेल ती असेसमेंट करणं गरजेचं आहे. तुमची जर प्रोजेक्ट्स वगैरे राहिले असतील तर ते करणं गरजेचं आहे. तुमची एखादी परीक्षा जर तुम्ही स्किप केली असेल तर तुम्हाला ती देणं गरजेचं आहे. हे करून हे करायला तुमच्या हातामध्ये फार कमी दिवस आहेत. आणि घड्याळ तर बंद होत नाही आहे, घड्याळाचं टिकटिक चालूच आहे, तुमचा काउंटडाऊन चालू झालेला आहे. तर तुम्हाला ही सगळी कामं फास्ट करावी लागतील. सो यू हॅव टू ॲक्ट फास्ट अँड ॲक्ट नाव, राईट नाव.
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपली भेट होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बी गुड, ऑलवेज हेल्प अदर्स अँड नेवर हेजिटेट टू से भारत माता की जय.